निसर्गाच्या कुशीत खेळलो आम्ही सारे, निसर्गाच्या कुशीत खेळलो आम्ही सारे, हसत खेळत भरले आनंदाचे वारे. श्रमदानातून शिकलो स्वच्छतेचे धडे, मैत्री प्रेम आणि आठवणी राहतील गोड गोड पुढे, राहतील गोड गोड पुढे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आंतरभारती बालग्राम स्कूल लोणावळा येथे आयोजित करण्यात आलेला छोट्या मुलांचा स्काउट गाईड कॅम्प. या कॅम्पची सुरुवात बालग्राम भेटीने झाली. मुलांना बालग्राम म्हणजे काय, तेथे मुले कशी राहतात आणि त्यांची काळजी कशी घेतली जाते याची माहिती देण्यात आली. मुलांनी उत्सुकतेने सर्व गोष्टी ऐकल्या आणि अनेक प्रश्न विचारले. बालग्राम मधील कुटुंब पद्धत पाहून मुलांना खूप आनंद झाला. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सुकता स्पष्ट दिसत होती. लहान मुले हे निरागसता, आनंद आणि प्रेमाचे प्रतीक आहे, जे बालपणातील गोड आठवणी जागृत करतात. कारण मुलं ही देवाघरची फुले असतील. आईंची भेट घेतली. आईंची भेट घेताना मुलांनी त्यांच्या सोबत आनंदाने वेळ घालवला. मुलांनी आईंना प्रश्न विचारले आणि आईंनी प्रेमाने त्यांची उत्तरे दिली. मुलांना आईंच्या कामाबद्दल आणि त्यांची जबाबदारी समजली. आईंनी मुलांना चांगल्या सवयी, शिस्त आणि प्रेमाने एकत्र राहण्याचे महत्त्व सांगितले. या भेटीमुळे मुलांच्या मनात आईबद्दल आदर आणि आपुलकी निर्माण झाली. यानंतर मुलांनी श्रमदान उपक्रमात उत्साहाने भाग घेतला. मुलांनी मिळून बालग्राम परिसराची साफसफाई केली. काही मुलांनी कचरा गोळा केला तर काही मुलांनी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत केली. या उपक्रमातून मुलांना स्वच्छतेचे महत्त्व समजले. स्वच्छ परिसर आपल्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी किती आवश्यक आहे हे मुलांनी प्रत्यक्ष अनुभवातून शिकले. मुलांनी एकत्र काम करून टीमवर्क आणि जबाबदारीची भावना विकसित केली. यानंतर मुलांना बालग्रामच्या हॉलिडे होम परिसरात नेण्यात आले. तेथून भुशी डॅमचे अतिशय सुंदर आणि आकर्षक दृश्य पाहायला मिळाले. हिरवीगार झाडे, थंडगार हवा आणि शांत वातावरण पाहून मुले खूप आनंदी झाली. मुलांनी निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवला आणि त्या सुंदर वातावरणाचा मनापासून आनंद घेतला. खेळ ही शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य आणि मनोरंजन वाढवणारी एक अत्यंत महत्त्वाची क्रिया आहे. खेळामुळे चपळता, शिस्त आणि सांघिक भावना विकसित होते, ज्यामुळे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडतो. निसर्ग पाहताना मुले खूप खेळत होती, धावत होती आणि मित्रांसोबत मज्जा मस्ती करत होती. मुलांनी विविध मजेदार समूह खेळ खेळले. खेळताना मुले एकमेकांना प्रोत्साहन देत होती आणि आनंदाने हसत होती. काही मुलांनी फोटो काढले आणि सुंदर आठवणी जपल्या. या सर्व उपक्रमांमुळे मुलांमध्ये मैत्री, सहकार्य, आत्मविश्वास आणि आनंदाची भावना वाढली. हा अनुभव मुलांसाठी खूप खास आणि अविस्मरणीय ठरला. हा कॅम्प मुलांसाठी खूप आनंददायी आणि शिकण्याचा अनुभव ठरला. मुलांनी स्वच्छता, शिस्त, सहकार्य आणि निसर्गप्रेम याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी शिकल्या. अशा उपक्रमांमुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो आणि मुलांच्या आयुष्यात सुंदर आठवणी तयार होतात. यानंतर सर्व मुले बालग्राम शाळेत परत आली. तेथे मुलांनी आईसोबत मिळून स्वादिष्ट भेळ तयार केली. सर्व मुलांनी आनंदाने भेळ खाली आणि मित्रांसोबत गप्पा मारल्या. हा दिवस मुलांच्या आयुष्यातील सुंदर आठवण बनून राहील. धन्यवाद मित्रांनो.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.